नमः. विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग 10वी मधील 12वा पाठ पाहणार आहोत. द्वादशः पाठः आदि शंकराचार्य. विद्यार्थ्यांनो, हा पाठ पाहताना समोर पुस्तक ठेवा. या पाठामध्ये आदि शंकराचार्यांची विषयी माहिती सांगितलेली आहे. या पाठात 2 प्रसंग त्यांच्या जीवनात घडलेले ते इथे सांगण्यात आलेले आहेत. तर आपण प्रथम प्रस्तावना पाहूया. भारत देशे दीर्घा आचार्य परंपरा वर्तते. भारत देशामध्ये खूप मोठी आचार्य यांची परंपरा आहे. तस्मात् तस्याम् अद्वैत सिद्धान्तस्य भाष्यकारः जगद्गुरु आदिशंकराचार्यः प्रसिद्धः. अद्वैत सिद्धांतांचे भाष्यकार म्हणून जगद्गुरु आदिशंकराचार्य हे प्रसिद्ध आहेत. महान तत्वज्ञ अयं जनप्रबोधनार्थं भारत भ्रमणं कृत्वा भारतस्य चतुश्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत्. लोकांना प्रबोधन करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करून भारताच्या 4 दिशांमध्ये त्याने पीठांची स्थापना केली. तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्राणि अद्यापि जनान् मुखेन विराजते. आदिशंकराचार्यांनी रचलेली गेयात्मक अर्थपूर्ण स्तोत्र सध्यासुद्धा लोकांच्या मुखामध्ये विराजमान आहेत. तस्य जीवन चरित्रात महत्त्वपूर्ण 2 प्रसंग अत्र उद्धृतो. त्यांच्या जीवनामध्ये घडलेले महत्त्वपूर्ण असे 2 प्रसंग या पाठामध्ये दिलेले आहेत. तर या पाठामध्ये प्रथम प्रसंगामध्ये आदिशंकराचार्याने आपल्या आईकडून संन्यास मिळवण्यासाठी कशा प्रकारे आज्ञा मागितली हे या पाठामध्ये सांगितलेले आहे. तर पाहू. पहिल्यांदा आपण प्रथम प्रसंग त्यांच्या जीवनात घडलेला पहिला प्रसंग पाहूयात. संन्यासार्थम अनुमती प्राप्त. संन्यासासाठी अनुमती प्राप्त केली. पाठ पाहूया. भारतस्य दक्षिण दिशि केरळ प्रदेशे आलुवा नगरस्य समीपं कालडी नाम ग्रामः. भारताच्या दक्षिण दिशेला केरळ प्रांतामध्ये आलुवा शहराच्या जवळ कालडी नावाचे एक गाव आहे. सह ग्राम पूर्णा नदी तीरं वर्तते. ते गाव पूर्णा नदीच्या काठावर आहे. तत्र जगद्गुरो शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत्. तेथे जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म इसवी सनाच्या 8व्या शतकात झाला. तस्य पिता शिवगुरु माता आर्यंबा चास्ता. त्यांचे वडील शिवगुरु आणि आईचे नाव आर्यंबा होते. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरु दिवंगतः. लहानपणीच त्यांचे वडील म्हणजेच आदिशंकराचार्य यांचे वडील शिवगुरु हे स्वर्गवासी झाले. तस्मात् मातैव पुत्रस्य पालनम् अकरोत्. त्यामुळे आदिशंकराचार्यांच्या आईनेच या मुलाचे पालनपोषण केले. 5मे वयसि उपनीतः स पठनार्थं गुरुम् उपागच्छत्. 5व्या वर्षी उपनयन संस्कार झालेल्या ते शंकराचार्य शिक्षणासाठी गुरूंच्या जवळ गेले. तत्र वेदांगानि विविध शास्त्राणि च असाधारण वेगेन बालको अयम अधीतवान्. तेथे आचार्यांनी वेदांगे विविध शास्त्रे या बालकाने असामान्य वेगाने आत्मसात केले. पठनादिकं समाप्य शंकर गृहं प्रत्यागतवान्. अशा प्रकारे संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षण वगैरे संपल्यानंतर शंकर घरी परत आला. गृहं प्राप्य मातृसेवां
आरभच आणि घरी येऊन त्यांनी आईची सेवा करायला सुरुवात केली. माता आर्यंबा पुत्रस्य विवाहाविषयी सदैव चिंतयति स्म. आई आर्यंबा नेहमी आपल्या मुलाच्या विवाहाविषयी नेहमी चिंता करत असत. परंतु मनसा वचसा कर्मणा सविरक्तः शंकर संन्यासार्थम अनुमतीं प्रार्थयत. परंतु मनाने, वाणीने आणि कर्माने विरक्त असलेल्या शंकराने संन्यास घेण्यासाठी संमती मिळावी म्हणून आईला विनंती केली. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचि दृष्ट्वा आर्यंबा चिंतामग्ना जाता. या शंकराची ऐहिक विषयांबाबत शंकराची न आवड किंवा अरुची पाहून आई नेहमी चिंतेने व्याकुळ झालेली असे. एकस्मिन् दिने शंकर स्नानार्थम पूर्णा नदीं गतः. असेच बरेच दिवस निघून गेल्यानंतर एका दिवशी शंकर स्नान करण्यासाठी पूर्णा नदीवर गेले. यदा स स्नाने मग्न तदा तत्र एक नक्र आगत. जेव्हा ते स्नान करण्यामध्ये मग्न होते तेव्हा तेथे एक मगर आली. नक्र झटिती तस्य पादम अगृह्णात आणि त्या मगरीने पटकन त्यांचा पाय पकडला. तदा शंकर उच्चै आक्रोशत. तेव्हा शंकर जोराने आक्रोश करू लागले, जोराने ओरडू लागले. अंब त्रायस्व, नक्रा त्रायस्व. आई वाचव, या मगरीपासून मला वाचव. आक्रोशं श्रुत्वा नदीतीरं प्राप्ता आर्यंबा पुत्रं नक्रेण गृहीतम् अपश्यत. अशा प्रकारे शंकराचार्यांचा आक्रोश त्यांच्या आईने ऐकून ती नदी काठी आली आणि या आर्यंबाने आपल्या मुलाला मगरीने धरलेले आहे हे पाहिले. भयाकुला सापी रोदनम आरभत. अशा प्रकारे पाहिल्यानंतर ती भयाकुळ झाली, घाबरून गेली आणि घाबरून ती रडू लागली. शंकर मातरम आर्ततया प्रार्थयत. अंब इतः पर अहम न जीवामि. मरणात पूर्वं संन्यासी भवितुम् इच्छामि. अधुना वादेहि अनुमतीं. तेव्हा शंकराने आईला आर्तपणे विनंती केली, हे आई, आता मी काही जगत नाही. मरण्यापूर्वी संन्यासी होण्याची मला इच्छा आहे. आता तरी मला परवानगी दे. चेतसा अनिच्छन्ति अपि विवशा माता अवदत. वत्स, यथा तुभ्यं रोचते तथैव भवतु. मनाने इच्छा नसताना देखील विवश झालेल्या आई म्हणाली, बाळा, तुला जसे रुचते, जसे आवडते तसेच होऊ देत. इदानीमेव संन्यासं स्वीकुरु. आत्ताच तू संन्यास घे. मम अनुमती अस्ति इति. माझी तुला संन्यास घेण्याची परवानगी आहे. तत्क्षणमेव आश्चर्य घटितम्. आणि त्याच क्षणाला आश्चर्य घडले. दैववशात शंकर नक्रादमुक्तः. दैवयोगाने शंकर मगरीच्या तोंडामधून मुक्त झाला. सह नदीतरम आगत्य मातुः चरणौ प्राणमत. आणि शंकर नदीच्या काठावर येऊन त्यांनी मातेच्या चरणांना वंदन केले. अनंतरम शंकर मातरम संन्यासस्य महत्त्वम अबोधयत. त्यानंतर नदीकाठावर येऊन शंकराने आपल्या आईला संन्यासाचे महत्त्व काय आहे हे समजून सांगितले. संन्यासी न केवलम एकस्य पुत्र. ते म्हणाले, हे आई, संन्यासी हा केवळ
तिचा म्हणजे एकाच आईचा एकटीचाच मुलगा नसतो. विशालम जगत एव तस्य गृहम. हे संपूर्ण विशाल असे जग हेच त्याचे घर असते. मातः यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वं समीपम आगमिष्यामि इति मात्रे प्रतिश्रुत्य स गृहात निर्गच्छत. त्यानंतर आई, ज्यावेळी तू माझी आठवण करशील त्यावेळी लगेच मी तुझ्याजवळ येईन असे आईला वचन देऊन शंकराचार्य घराच्या बाहेर पडले. ततः गोविंद भगवत्पादानां शिष्यो भूत्वा स सर्वाणि दर्शनानि अपठत. घराबाहेर पडल्यानंतर त्याने गोविंद भगवत्पाद यांचा शिष्य होऊन त्यांनी सर्व तत्त्वज्ञानांचा अभ्यास केला आणि दर्शने सुद्धा वाचून काढली. तेभ्य संन्यास दीक्षां गृहीत्वा वैदिक धर्मस्य स्थापनार्थं प्रस्थानम अकरोत्. त्यानंतर संन्यास दीक्षा घेऊन ते वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी तेथून त्यांनी प्रस्थान केले, म्हणजे तेथून ते निघाले. विद्यार्थ्यांनो, हा आदिशंकराचार्यामधील प्रथम प्रसंग येथे समाप्त झालेला आहे.